जितेंद्र आव्हाड तुमच्या या शातर किंवा या अशा राजकारणाच्या विचप्याने तुम्ही एक केस खोटी जरी दाखल केली, लोकांना न्याय देत असताना माझ्यावर 32 केसेस झाल्यात। 33वी केस आहे। भेटू आपण बीड मध्ये नाही तो कोर्टामध्ये। दूध का दूध और पानी का पानी मिलेंगे। अच्छा हुआ बीडला एवढे माझे नातेवाईक आहेत की मला जायला जमलं नाही। या निमित्ताने तपासासाठी सहकार्य करायला मी तिथे जाईल आणि या जितेंद्र आव्हाड साहेबांचा सगळा बुरखा कायदेशीर टरा फाडून येईल। त्या काळजी करू नये त्यांनी। असले खूप बघितले मी। अख्खा चॅट वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हीन वृत्तीची माणसं ठाडेली। त्या चॅट मध्ये काय लिहिलंय त्यांनी की तू दलित आणि मुसलमानांना घेऊन ये, त्यांना पाहिजे तर पैसे दे। दलित आणि मुसलमान काय विकत घेऊ शकता असं काय यांना वाटतं की काय? या जे कोणी करतायत हे धंदे ते का गटाचे आहेत, ते का राजकीय पक्षाचे आहेत? मला त्या राजकीय पक्षाचं नाव नाही घ्यायचं, त्याच्या नेत्याचं नाव नाही घ्यायचं। त्या नेत्याने पण बघावं दलित आणि मुसलमान हे काय बाजारात ठेवलेत काय भाजीपाल्याच्या गाडीवरती की घ्या यांना विकत। आता माझी फक्त तिथले नवीन अधीक्षक आहे, पोलीस अधीक्षक, त्यांना विनंती की कावेत का कोणतरी आहेत, त्यांना विनंती आहे की बघा जरा हे भाषण संपल्याच्या अरे चॅट जर सकाळचा होता तर सकाळी आला असता, तो भाषण संपल्यावरती कसं काय येतो अचानक? मला त्याची काळजी आहे की उद्यापासून क्लायंट जायचेच नाहीत, यांना कायद्याचं ज्ञान नाही। मला बाकी कसली काळजी नाही, माझी काळजी नाही मला त्यांच्या उद्या आशील जातील की नाही घरात, त्यांचा तर प्रश्न तिथे उभा राहील। फॉरवर्ड केलेला चॅट हा कायद्याने गुन्हा आहे, हे माहिती आहे का? तुम्ही कुठली काही आलं म्हणून फॉरवर्ड नाही करू शकत, तो कायद्याने गुन्हा आहे। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली। या घटनेवरून सध्या राजकारण तापलेले आहे। या घटनेच्या पार्श्वभूमीवर काल बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला। आता यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील डोबरे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप केलेले आहेत। जितेंद्र आव्हाड कुटुंबाला न्याय देण्यासाठी आले होते की आग लावण्यासाठी? सांगून टाका जितेंद्र भाऊ आव्हाड, उत्तर द्या, असा सवाल रुपाली डोबरे यांनी विचारला होता। आता जितेंद्र आव्हाड यांनी रुपाली डोंबरेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे। रुपाली डोबरेंनी शेअर केलेला फोटो खोटा असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। आता यावर रुपाली डोबरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। जितेंद्र आव्हाड यांनी रुपाली डोबरे यांच्या विरोधात बीड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे। रुपाली डोबरेसह 8 जणांवर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला। या बदल्यात रुपाली डोबरेंनी भाष्य केले। नुकतंच रुपाली डोबरेंनी TV9 मराठी सोबत संवाद साधला। यावेळी रुपाली डोबरेंनी जितेंद्र आव्हाडांच्या चॅटचा तो स्क्रीनशॉट खरा असल्याचा दावा केलेला आहे। जितेंद्र आव्हाड कस काय सांगू शकतात की तो स्क्रीनशॉट त्यांचा आहे की नाही? कालच्या निषेध मोर्चेतून राजकीय पोळ्या भाजण्याचं काम करत आले। तो स्क्रीनशॉट खरा आहे, तो स्क्रीनशॉट जितेंद्र आव्हाडांचाच आहे। कुठलाच आरोपी म्हणत नसतो हा स्क्रीनशॉट माझा आहे, असं रुपाली डोबरे यांनी म्हटलेलं आहे। रुपाली डोबरे यांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।